नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आपको आना है पुलिस क्लिक मटेरियल वाहतूक फाइनल प्रवासामध्ये आहे एसपीएफ फ्रॉम भोपाळ। बघा इकडे समोर इकडे समोर नाही वेळ मिळू नये मागे काय सर इकडे समोर बघा। मी फार छोटं पाखरू आहे म्हणून माझ्यासाठी हे फार सन्माननीय व्यक्ती आहे। सन्माननीय माननीय राजकुमार मोहगावकर सर, बापरे फार भयंकर नाव आहे मोठं। जसं त्यांची पोस्ट त्याचप्रमाणे त्यांचं नाव मोठं, नावाप्रमाणे पोस्ट आणि पोस्ट प्रमाणे नाव। जेव्हापासून मी त्यांना ओळखते आतापर्यंत जो ड्युरेशन आहे तो फार कमी वेळाचा ड्युरेशन आहे। या कमी वेळामध्ये मी जेवढं त्यांना ओळखते, एक म्हण आहे की डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर, पण साहेबुक आहे अगदी पूर्ण ओपन आहे, फक्त एक पेज आहे त्यांचे स्माइल आहे। ठीक आहे, एवढं मी सरांना ओळखते आहे। आणि महत्वाचं आणखी आहे की घरी छोटा मोठा जरी कार्यक्रम जरी असला तर घरच्या लोकांची धावपळ फार असते, त्या धावपळीमधनं सुद्धा वेळ काढून सरांनी साहेबांनी माझे जे भाऊ लागतात त्यांनी सगळ्यांना छान एका स्मिथ स्माइली सगळ्यांना रिसीव केलं, सगळ्यांची छान अरेंजमेंट केली, सगळ्यांना वेळ दिला। त्यातल्या त्यात मी आता बसले ते पण पाहत होते की भाऊ बसल्या बसल्या काहीतरी रायटिंग वर्क करत होते, फोनवर बोलत होते। म्हणजे एवढ्या बिझी वेळामध्ये त्यांनी हा सगळा व्याप सांभाळलेला आहे। असे हे मोठे व्यक्तिमत्व आणि त्यातल्या त्यात एवढ्या मोठ्या पोस्टवर असल्यानंतर सुद्धा डाऊन टू अर्थ राहणे ही फार महत्वाची गोष्ट आहे, की जी क्वालिटी असते ती फार लोकांमध्ये नसते। असे हे व्यक्तिमत्व असणारे आणि पूर्ण परिवार हे हास्य असणारा आणि एकदम स्मिथ स्माइल असणारा असा हा परिवार आहे, गोड असा परिवार आहे। हा परिवार असाच गोड राहावा अशी मी शुभेच्छा देत माझे दोन शब्द मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायला की आपण जोरदार काम करतात आणि अतिशय बॅगच्या मध्ये सोसायटीतर्फे या सगळ्या मान्यवर हा सद्गुरू सोसायटीतर्फे हा यथोचित समाविष्ट अशी भोजन व्यवस्था आपली वाट बघत आहे। ज्यांनी मंडप डेकोरेशन टिपलं असे एक ब्रँड नेम असले आदरणीय दत्ताभाऊ बनसोड यांचं सुद्धा आम्ही मनापासून व्यक्त करतो। सदा ही सगळी त्यांचं सुद्धा या ठिकाणी कॉलनीमध्ये अतिशय कारण बेटी परिवार की शान होती है। सर इकडे समोर बघा आता एकदा सर्व अधिकारी वर्गांचं आणि मानवाच्या सगळ्या ग्रुपचं या ठिकाणी भाई जीवा पहिले साहेब या ठिकाणी आपली भावना व्यक्त करतील। आता स्टेजवर येऊन आस्वाद घ्यायचा दिली मागील 7 वाजेपासून तर आतापर्यंत 10 वाजेपर्यंत अतिशय सॅल्युटेबल आहे, उल्लेखनीय आहे, वंदनीय आहे। नाही विचारतो नलिनीताई, व्हॉट इज युअर टुडेज फिलिंग, काय वाटतं तुम्हाला आजच्या प्रसंगाला बघून? तुम्ही जेवण घ्या ना, होऊन जाईल ना। आणि सगळ्यांनी सहकार्य केलं आणि शांतपणे
असं आम्हाला ऐकून घेतलं आणि तुमचा तुम्ही पण एवढं छान सगळं एंटरटेनमेंट केलं सगळ्यांना, त्यामुळे तुमचे पण फार धन्यवाद. त्यांना त्यांच्या शेजारी पण एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. हा जोर से, हा जोर से, हा जोर से. क्या बात आहे. थँक्यू. पार पडला आज, काय शुभेच्छा देणार तुमच्या वतीने त्यांना? नाही, अभिमान आहे की ज्या वर्गाला हजारो वर्ष माणूस म्हणून जगण्याचाच अधिकार नव्हता आणि अशा परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे शिक्षणाची एक वाटचाल आम्हाला मिळाली, आत्मसन्मान, स्वाभिमानाचा मार्ग मिळाला आणि त्याच्यातून राजकुमार मोहगावकर साहेबांनी अतिशय संघर्षातून, गरिबीतून शिक्षण घेत पुढे येऊन वेगवेगळ्या पदावरती काम केलं आणि आता ते एक अधीक्षक पदावरून निवृत्त होत आहेत. याचा समाजाचा एक सामाजिक नेता म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो आणि त्यांचा असणारा आजच्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त मी त्यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्यात आणि नक्कीच येणाऱ्या काळातसुद्धा ते शांत बसणार नाहीत. त्यांच्या माध्यमातून ते आंबेडकरी चळवळीतसुद्धा सक्रिय होतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि अनेक तरुणसुद्धा ते त्यांच्या माध्यमातून घडवतील अशी ती एक अपेक्षा आहे आणि बाबासाहेबांमुळे आम्हाला हे सर्व मिळालं याचा अभिमान वाटतो. काय आनंद आहे तुम्हाला? आनंद म्हणण्यापेक्षा मोहगावकर सर आज म्हणजे ऑक्टोबर महिन्यात रिटायर्ड झालं त्यांचं, पण रिटायर्ड झाल्यासारखं वाटत नाही मला, कारण ते अजूनही आपलं कार्य व्यवस्थितरित्या पार पाडत आहे. समाजसेवेचं म्हणा, मॉर्निंग वॉकचं म्हणा, आणि ते सतत बिझी असतात. बिझी असल्यामुळे वाटत नाही की ते रिटायर्ड झाले आणि माझ्यासाठी तर फारच चांगली गोष्ट आहे. मी त्यांना कधी अडवणार नाही कुठल्याही कामामध्ये की समाजसेवेमध्ये किंवा कुठल्याही कामात अडथळा आणणार नाही, कारण ते आधीपासूनच आम्हाला घरातील कार्यांमध्ये वेळ देत होते आणि सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, वेळ दिला, परिवाराला वेळ दिला, कार्यालय कामामध्ये वेळ दिला त्यांनी सगळ्यांना. त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्यामुळे आज आम्ही रिटायर्ड झाले तरी काही वाटत नाही असं रिटायर्ड झाले म्हणून सर. आणि सगळ्यांनी त्यांच्याबद्दल माहिती सांगितलेलीच आहे, त्यामुळे मला काय बोलावं काही कळत नाही आता. आनंदाचे क्षण सांगा सरांचे. आनंदाचे म्हणजे काय असतं, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असतं. प्रत्येक क्षण हा आनंदाचाच असतो माझ्यासाठी. त्यांनी मला कधी दुखवलं नाही, कुठल्या गोष्टीसाठी काही लेकरांना सुद्धा दुखवलं नाही. करावं तेवढं कौतुक कमी आहे त्यांचं, शब्दात मांडता येणार नाही मला आणि ते मी मांडू पण शकत नाही. ते फार प्रेमळ आहेत आणि मला तर त्यांनी फार प्रेम दिलं आहे आणि पुढेही देतीलच. कुठे फिरण्याच्या बाहेर देशात पण त्यांनी मला फिरायला नेलं. असं नाही की रिटायरमेंट झाल्यानंतरच नेऊ, वेळ काढून त्यांनी, सुट्ट्या काढून त्यांनी मला बाहेर फिरायला नेलं आणि परिवाराला सुद्धा नेलं. माझ्या परिवारातील सगळ्यांना त्यांनी सपोर्ट केलेला आहे, त्यामुळे त्यांचे पण कौतुक करावं असं वाटते मला आणि आभार पण मानते मी त्यांचे. धन्यवाद. बस एवढं बोल. सर्वप्रथम आपल्या भारतातील सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. त्यानंतर माझे सगळे बंधू भगिनी जे आपले लांबून एवढ्या थंडीमध्ये दिवस असताना सुद्धा माझ्या कार्यक्रमाला आले, सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. तर सांगायचं म्हणजे माझ्या विषय तर सगळ्यांनी सांगितलं, आता विषय सांगण्यासारखं तेवढं काही नाही, पण थोडा वेळ घेता 2 शब्द मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आमच्या गावामध्ये माझ्या वडिलांनी जे बाबासाहेबांची मूर्ती बसवली 1975 साली, त्यांनी एकच सांगितलं, बाबासाहेबाच्या त्याच्यावर चालायचं आणि शिक्षण घ्यायचं. त्याप्रमाणे मी जे काही शिक्षण घेतलं, कुठल्याही फील्डचं असो, सगळं शिक्षणाचा मला पूर्ण जीवनामध्ये उपयोग झाला. त्या शिक्षणासोबतच आता एक छोटं उदाहरण सांगतो. ढोबळे साहेब आहेतच, जेव्हा आमची सोसायटी स्थापन झाली त्यामध्ये 50 मॅप मी स्वतः काढले.
ज्याची माझ्याकडे डिग्री सुद्धा नसताना तो 51 मॅप मी सँक्शन करून घेतला. साहेब सुद्धा हजर होते तेव्हा. आता माझ्याकडे शिक्षण नसून अनुभवातून एका आपल्या आर्किटेक्चर कंपनीकडून सगळं शिकून मी केलं, पण मी माझ्याकडे डिग्री नसताना पण माझी मुलगी आज बॅचलर ऑफ आर्किटेक्चर होती. त्याचा मला फार अभिमान आहे. दुसरं म्हणजे आता मी भरपूर काही कामं केल्या, सगळ्यांनी उल्लेख केलेलाच आहे. फक्त दुसरं माझ्या वडिलांनी एक तेव्हा आपले विपश्यना केली होती. त्यांनी एकच सांगितलं होतं की विपश्यनातून काय होतं आणि त्या धम्माच्या मार्गाने आपल्याला काय मिळतं. त्या धम्मानुसार आजपर्यंत मी चालत आलो. त्यामुळे माझं सगळंही व्यवस्थित झालेलं आहे. कुठेही याच्यात काही हे आढळलं नाही. त्यामुळे मी एवढं जीवनाचा संवाद चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो. बाबासाहेबांचं एकच तत्व आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तर माणूस पुढे जाऊ शकतो. जर आपण शिकलो नसतो तर आजपर्यंत मी इथे येऊ शकलो नसतो. दुसरी गोष्ट सांगू शकतो एवढेच की अत्तदीपभव. अत्तदीपभव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा, दुसऱ्याला प्रकाशित द्या आणि कार्य आपलं करत राहा. नुसतं आपलं नोकरी आणि आपलं फॅमिली एवढंच बघून पुढं आपण काहीच करू शकत नाही. म्हणून आपल्यासोबत आपले जे काही आहे त्याने सहकार्य करा, एवढे बोलून माझे 2 शब्द. आणि सगळ्यांना एवढी विनंती आहे, आम्हाला इतका वेळ देऊन आपण ऐकलं तरी जेवणाचा सूर्याच्या भोजनाचा आनंद घ्यावा.